येतो आणि आमचं देवी विसर्जन 12व्या दिवशी आहे, म्हणजे पत्रकाप्रमाणे. नाहीतरी देवी विसर्जन खरं म्हणजे काल होतं. तरी आज या ठिकाणी आपल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवामध्ये 10व्या दिवशी रात्रीची सेवा मदपामराकडे आलेले आहे. अत्यंत आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आम्ही हे ऐकलं की अगदी पहिल्या दिवसापासून दररोज या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे, महाभोजनाचा कार्यक्रम आहे. दररोज 100-125 माणसं जेवत आहेत बापू. आणि खरा आनंदोत्सव किंवा खरा नवरात्र उत्सव तोच आहे कि भूखे को कुछ देना, भूखे को कुछ देना. जो भुकेला आहे त्याला जेवण देणं हा खरा उत्सव आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे देहू गावचे श्रीमंत तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य किंवा मुख्य शिष्य ज्याने तुकोबारायांच्या आणि मालिकेचं वर्णन केलेलं आहे असे निरोबाराय. आणि त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. देवी अवतार का घेते, देवीने महादेवीने थोडक्यात सांगतो, कृतयुगामध्ये अवतार घेतला, त्रेतात अवतार घेतला, द्वापारामध्ये अवतार घेतला आणि कळीमध्ये सुद्धा महादेवीचा अवतार आहे. परंतु तो कसा आहे, निराकार आहे, म्हणून दिसत नाही. प्रस्तुत अभंगातून निळोबाराया अखिल जगाला जनतेला अर्जवून सांगताय, हरावया कलिचे दोष, हरावया कलिचे दोष, साच हे अंश श्रीहरीचे. म्हणावोने सामर्थ्य अंगी, म्हणावोने सामर्थ्य अंगी, वागवती वागविती जगी निभ्रांत. भक्ती लेणे लेवोनिया, भक्ती लेणे लेवोनिया, विचरते माया लागवी. मनोनिया सामर्थ्य अंगी, मनोनिया सामर्थ्य अंगी, वागविते जगी निभ्रांत. निळा म्हणे संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही, यदर्थी काही त्रिसत्य. म्हणावोनी सामर्थ्य अंगी, म्हणावोनी सामर्थ्य अंगी, वागविते जगी निभ्रांत. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, Thank you.
कीर्तनाच्या सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे नरदेही येऊनी करावे कीर्तन, नरदेही येऊनी करावे कीर्तन, नरदेही येऊनी करावे कीर्तन, वाचे नाम स्मरण विठोबाचे, वाचे नाम स्मरण विठोबाचे, वाचे नामस्मरण विठोबाचे. निळोबाराया सांगतात करावे कीर्तन, वाचे गावे हरीचे. माऊली ज्ञानोबा गीतेत सांगते कीर्तनाचे नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नामच नाही पापाचे आयुष्य केले. त्याचे पुढे तुकोबरायांचंच आहे, जनाईचं आहे आणि शेणाळेचं. चित्ताचे आसना, चित्ताचे आसना, त्याच्या पुढे सांगतो आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन. आकाश मंडप पृथ्वी आसन, संपूर्ण पृथ्वी आसन आहे, आकाशाचा मंडप आहे आणि रमे तेथे मन क्रीडा करू. म्हणजे तुकोबरायांच्या कीर्तनाला मर्यादा नाही, अमर्याद कुठे म्हणजे स्थळ काळाची मर्यादा तुकोबरायांच्या कीर्तनाला नाही. रात्रीची दिवसा कोणत्या वेळेला सुरू कोणत्या वेळेला बंद ते सुद्धा तुकोबांचं नाही, असे तुकोबा कीर्तन करतात. आणि आजची आपली जी सेवा आहे ती सेवा सुद्धा कीर्तनाची आहे, पण देवी महात्म्यामध्ये त्या कीर्तनाचं वर्णन केले महाराज. मधु कैटभ घातन आणि महिषासुराचं मर्दन आणि शुंभ निशुंभाचं निर्दळन हेचे कीर्तन करावे असं देवी महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला फक्त या तीनच गोष्टीकडे पाहायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. आपल्या या भारत देशामध्ये एकूण देवीची 51 शक्तिपीठ आहेत आणि 51 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये. या 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता, कोल्हापूरची अंबा भवानी आणि सप्तशृंगीची किंवा वणीची सप्तशृंगी माता ते अर्ध शक्तिपीठ आहे. पण या तिन्ही शक्तींपेक्षा ते श्रेष्ठ आहे, कारण ते अर्ध आहे.
अर्ध आहे, अर्ध असून त्या शक्तिपीठाला 18 हात आहेत आणि 18 फूट उंच आहे. ती जी देवी आहे आणि ती कुठे कपरामध्ये आहे, म्हणजे दगडाला ती कोरलेली आहे आणि ती जिकडे पाहते तिकडे सतत दुष्काळ आहे, तिरकी पाहते ती. तुम्ही जर गेले तिथे तर जाऊन पहा. असो, आपला विषय फक्त एवढा आहे की मधुकैटभ घातन आणि महिषासुराचं मर्दन. अगदी मी थोडक्यात सांगेन की 9 दिवस देवीने महिषासुराबरोबर युद्ध केलं आणि 9व्या दिवशी आमच्या चंडिके मातेने विजय प्राप्त केला आणि 10व्या दिवशी दसरा साजरा केला. आणि म्हणून दसरा सण दसऱ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कौत्स नावाचा एक शिष्य होता मला. विद्या पूर्ण झाल्यानंतर गुरु माऊलीकडे त्याने विनंती केली की देवा, आता मी घरी जाणार आहे पण गुरु दक्षिणा म्हणून काहीतरी मागा. अगदी मी थोडक्यात सांगेन, त्या माऊलीने गुरु दक्षिणा मागितली 14 कोटी 14 कोटी मोहरा आणि त्याच्याकडं मोहर ज्याला म्हणतात तीच त्याला माहित नव्हती महाराज. पण गुरुने मागणी केल्यामुळं तो कौत्स नावाचा शिष्य आणि रघुराजाकडे गेलेले. रघुराजा अयोध्यापती आणि नेमकं त्याच वेळेला रघुराजाने राजस्व यज्ञ केल्यामुळं तो पूर्ण खाली झाला होता महाराज. त्याच्याकडं काहीच शिल्लक नव्हतं धन. आणि नेमकं हा तिथे गेला आणि त्याने विनंती गेल्यानंतर पाहिलं तर सगळं कोठार खाली झालेले. नाराज झाला तो कौत्स. पण रघुराजाने विचारलं, बाळ बोल, तू नाराज का? म्हणे देवा, मी एक काम घेऊन आलो होतो. माझ्या गुरु माऊलीला गुरु दक्षिणा देण्यासाठी 14 कोटी मोहरांची गरज होती. पण नुकतंच मी असं ऐकलं की राजाने राजस्व यज्ञ केल्यामुळं राजाकडे सुद्धा काही एक शिल्लक नाहीये. अरे म्हणा असं नाही, तू बस थांबवलं आणि आपल्या सेनापतीला सांगितलं, प्रधानजीला सांगितलं की स्वर्गावर स्वारी करा. काय करा? स्वर्गावर स्वारी करा. जशी मंडळी म्हणजे रघुराजाचा सेनापती जसा स्वर्गावर गेला आणि इंद्राला सांगितलं की राजा पाठीमागून येत आहे, युद्ध झालंच नाही महाराज. इंद्राला पराजित करण्याची वेळ रघुराजावर आली नाहीये. रघुराजा इतका शूर होता, इतका बलाढ्य होता की त्याचं नाव ऐकल्याबरोबर थरथर कापायचं ऐकलं. रघुराजा स्वारी करतो स्वर्गावर, एवढं ऐकलं. अगदी थोडक्यात सांगतो मी, कारण आपला कार्यक्रम लेट सुरू झालेला आणि मोहरांचा पाऊस पृथ्वीवर पडला. मी एवढं सांगू इच्छितो की इंद्र राजाने म्हणजे स्वर्गातून मोहरांचा पाऊस पृथ्वीवर पडला आणि ती सगळी मोहर जमा करून कौत्साने कुठे नेलेले आहेत? आपल्या गुरुमाऊलीकडे नेलेले आहेत. गुरुमाऊलीने फक्त 14 कोटी मोहरा मोजून घेतल्या आणि उरलेल्या मोहरा पुन्हा कौत्साकडे दिल्या. म्हणे घेऊन जा परत, कारण ती स्थिती म्हणजे कलियुगाची नव्हती महाराज. कलीमध्ये जेवढं द्याल तेवढं अपुरच आहे. कोणी नाव म्हणणारच नाही त्याला कली म्हणतात. त्याचं का ते सत्ययुग होतं आणि म्हणून त्याने सांगितलं हे बाकीचे परत नाही, मला जेवढ्या पाहिजे मी बोललो तर तेवढ्या घेतो. 14 कोटी मोजून घेतल्या, बाकीच्या परत केल्या. त्या कौस नावाच्या शिष्याने किंवा त्या ब्राह्मणाने आणि
त्या मोहरा पुन्हा रघुराजाकडे आणल्या. रघुराजाने सांगितलं म्हणे नाही मी ते दान केलेले आहेत, जरी शिल्लक असतील तरी नाही. मग त्याने त्या टाकून दिल्या. त्या कुठे टाकल्या? शमीच्या किंवा आपट्याच्या किंवा आणखी तिसरी भाषा सांगतो शिदाच्या झाडाखाली त्या टाकून दिल्या. आणि मग इतर जे भिक्षुकी ब्राह्मण होते त्यांनी त्या मोहरांची काय केली? लूट केली. आणि तेव्हापासून एक प्रथा प्रचलित झाली की दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या शमीच्या किंवा शिदांची पानं आणायची आणि सोनं म्हणून त्याची लूट करायची आणि सोन्यासारखा सण म्हणून त्याचा आनंद आपण उपभोगायचा. दुसरं सांगतो, महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवस चाललं. महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवस आणि रामायणाचं युद्ध फक्त 9 दिवस. 8 दिवस प्रभू रामाने रावणाबरोबर युद्ध केलं. 8 दिवस. पण रावण काही आटोपत नव्हता. आणि म्हणून प्रभू रामाने 8व्या दिवशी चंडिके मातेची आराधना केली, होम हवन केलं त्या ठिकाणी आणि चंडिका माता प्रसन्न करून घेतली. आणि 9व्या दिवशी रावण मारला आणि 10व्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला प्रभू रामचंद्राने. हे मला आढळून सांगायचं आहे, कारण होम हवन विधी जो आहे तो 8व्या दिवशी आहे. 9व्या दिवशी सकाळी काय करायचे? आपण ज्याला माळा म्हणतो ना, 9 माळा. त्या 9 माळा 9व्या दिवशी सकाळी माळ बांधली की संध्याकाळी विसर्जन आणि दुसऱ्या दिवशी दसरा. पण आता म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पण देवी घालवायची नाही, मग दसरा झाल्यावर देवी घालवायची, कारण दसऱ्याचा आनंद आपल्याला लुटायला मिळेल. पण आदल्या दिवशी देवी घालवली तर मग काय होईल? थोडासा आनंदामध्ये एक मिनिटात तिकडेही पाहूया. 12 वर्ष वनवास आणि 13 वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर 13व्या वर्षातील शेवटचा दिवस होता दसऱ्याचा. अगदी 13वं वर्ष अज्ञातवासाचं पांडवांनी भोगलं आणि त्या दिवशी दसरा होता. तर दसऱ्याच्या दिवशी ती मंडळी निघाली, कारण जेव्हा 12 वर्षापूर्वी ते वनवासाला निघाले तेव्हा एक शिदाचं झाड होतं मोठं आणि त्याला मोठी ढोली होती. त्या ढोलीमध्ये त्यांनी आपली शस्त्र त्या ढोलीमध्ये ठेवली आणि एक मेलेल्या माणसाचं प्रेत उचलून त्या शस्त्रावर नेऊन ठेवलं होतं. का? तर तिथे एक वास यायला लागला आणि समाजाने ठरवलं की इथे काहीतरी दुर्गंधी येते, म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे. म्हणून 13 वर्ष त्या शिदाच्या ढोलीकडे कोणी भिरकून सुद्धा पाहिलं नाही. मला लोकांना माहीत झालं ते. आणि 13 वर्ष वनवास भोगल्यानंतर आमचे 5 पांडव त्या ठिकाणी आले आणि दसऱ्याच्या दिवशी ती सगळी शस्त्रास्त्रे बाहेर काढली, ती धुतली, उत्तम स्वच्छ केली आणि पत्रम फुलम पुष्पम फलम तोयम म्हणजे षोडश उपचारे त्या शस्त्रांची पूजा केली. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आम्ही सुद्धा काय करतो? त्या शस्त्राची पूजा करतो. त्याचं हे कारण आहे. त्यांची पूजा केली आणि मग ते हत्यार आपल्या खांद्यावर घेतली आणि कौरवांबरोबर युद्ध करायला सुरुवात झाली. अतिशय आनंदाचा दिवस होता तो. अगदी थोडक्यात आपण पाहूया. मधु कैटप नावाचे राक्षस भगवान महाविष्णूच्या कानातून बाहेर आले आणि बाहेर येऊन ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेव प्रसन्न झाला, वर मागून घेतला, अतिशय उन्मत्त झाले आणि ब्रह्मदेवाच्या पाठीमागे लागले. थोडक्यात सांगायचं. आणि मग ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर ते योग मायेत निर्दिष्ट होते. महालक्ष्मीला विनंती केली आणि योग मायेत निर्दिष्ट असल्यामुळं त्यांच्या ध्यापासून एक कृत्या निर्माण झाली, जिला आपण देवी म्हणतो बरं का. ती देवी निर्माण झाली. त्या देवीने 5000 वर्ष मधु कैटभाबरोबर युद्ध केलं, पण त्या देवीला ते ऐकले नाहीत. म्हणून पुन्हा ती देवी गेली, भगवान विष्णूला शरण गेली आणि मग भगवान विष्णू स्वतः योगनिद्रेतून बाहेर आले
आणि पुन्हा मधु कैटभावर युद्ध करायला सुरुवात केली. अगदी मी थोडक्यात सांगेन, कारण श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन आणि मधु कैटभ मर्दन विष्णू हस्ते करविले. सुंदर वर्णन आहे. म्हणजे विष्णूच्या हाताने किंवा विष्णूकडून मधु आणि कैटभ यांना मारवून घेतले. पुढे महिषासूर मातला, त्रैलोक्याचं राज्य हस्तगत केलं आणि त्रैलोक्याचं राज्य हस्तगत केल्यानंतर पुन्हा देवांना भीती निर्माण झाली. देव भगवान महाविष्णूकडे गेलेला आहे. महाविष्णू थोडक्यात की ब्रह्मदेव, महाविष्णू आणि भगवान शंकर हे तिघे एकत्र आले आणि आदिशक्तीला शरण गेले. आदिशक्ती मातेने महाकाली रूपाने अवतार घेतला. दुसऱ्या अवतारी महिषासूर महाकालीने मारला. दुसऱ्या अवतारामध्ये महाकाली रूपाने आणि आमच्या आदिशक्ती मातेने काय केलेलं आहे, महिषासूर मारलेला आहे. अगदी थोडक्यात सांगेल. त्याचप्रमाणे शुंभ आणि निशुंभ हे दोघे भाऊ, सत्य भाऊ, त्यांनी त्रैलोक्याचं राज्य हस्तगत केलं. अमरावतीला जाऊन बसले, ते इंद्राच्या गादीवर बसले. कशाला का? आणि इंद्र हटवला त्या ठिकाणून, इंद्राच्या गादीवरून. पण मी नेहमी सांगतो की इंद्राची गादी अतिशय वाईट आहे महाराज. इंद्राच्या खुर्चीवर एकदा कोणतीही व्यक्ती, आपण सुद्धा जाऊन बसलो त्या ठिकाणी एकदा, किती काटलेली गादी असते. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी काम वासना, विषय वासना निर्माण होते आणि ते विषय पुण्याची पावटी सरे, सैवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागे माघारे मृत्यू लोके. नहुस राजाची अतिशय विटंबना त्या ठिकाणी झालेले. राजा नहुस हा म्हणजे रहाटी भांबावला. राजा नहुशाने 100 यज्ञ केले. 100 यज्ञ करून स्वर्गात गेला, इंद्राच्या गादीवर बसला. इंद्राच्या गादीवर बसल्यानंतर त्याचं पुण्यक्षय होऊ लागलं आणि इंद्राची जी पत्नी होती शची, त्या शचीची त्याने वासनामय अंतःकरण इच्छा केली. आणि मग सप्तर्षी बोलावले, कारण हा राजा होता टेम्पररी. मला काय सांगायचे, इंद्राला माहित होतं दुर्वास कोण आहे, वशिष्ठ कोण आहे महाराज, विश्वामित्र कोण आहे, म्हणजे अतिशय तपश्चर्या करणारे ऋषीमुनी होते. पण हा टेम्पररी राजा असल्यामुळं त्याला त्याचं ज्ञान झालं नाहीये आणि त्या इंद्राच्या पत्नी सचीला भेटण्यासाठी त्याने एक मेंढका सजवला. स्वतः त्या मेंढक्यात बसला. सप्त ऋषी त्याचे काय झाले, खांदेकरी झाले आणि चालत असताना त्याला घाई झाली आणि मग सर्प सर्प संस्कृतमध्ये सर्प सर्प म्हणजे लवकर चला म्हणत आणि त्याला घाई झाल्यामुळं त्याने दुर्वास ऋषींच्या लात मारली. आणि दुर्वास ऋषींच्या लात मारल्यानंतर दुर्वासाने फक्त वर पाहिलं आणि हा म्हणत होता सर्प सर्प, म्हणजे लवकर चला. तो 2 वेळा म्हटला सर्प सर्प आणि खालून दुर्वास म्हणजे सर्प ऊन पडशी. दुर्वासाने काय केलं, तिसरा शब्द वापरला, सर्प 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 आणि खाली ऊन पडशी. तसा तो मृत्यू लोकी खाली आला, पण नहुस राजा म्हणून नाही आला, तो सर्प म्हणून खाली आला. मला एवढं सांगायचं आहे. आणि म्हणून त्या गादीवर बसल्यानंतर त्रैलोक्याचं राज्य त्या शुंभ निशुंभने हस्तगत केलं आणि मग त्याने अगदी त्राहिमाम देवादिकांना केल्यानंतर मग देवादिक पुन्हा आमच्या कुठे गेलेले आहेत, अंबा मातेकडे गेलेले आहेत, दुर्गा मातेकडे गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मातेने अवतार धारण करून, आणि थोडक्यातच मी सांगतो, कारण महासरस्वती माता पार्वतीचाच अवतार आहे बरं का. म्हणजे पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य मर्दन स्वहस्ते करविले. स्वतःच्या हाताने शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 राक्षस आमच्या महासरस्वती मातेने मारलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर आदिशक्ती जी माता आहे बरं का, त्या मातेच्या आकाराविषयी जर आपण पाहिलं तर नवखंड पृथ्वी तुझी चोळी. मातेचा आकार सांगतो की किती मोठी होती ते थोडक्यात सांगतो. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, म्हणजे ही जी आदिशक्ती माता आहे, नवरात्र उत्सवामध्ये जे आंबे मातेचा आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे, सिंहासनावर तिला विराजमान केलेले आहे, त्या आंबे माते
मातेच्या अंगामध्ये चोळी जी आहे ती किती मोठी आहे? नवखंड पृथ्वी तुझी चोळी, बरं का. आणि सप्त पाताले पाऊले गेली, म्हणजे सप्त पाताले म्हणजे 7 पाताळांच्या खाली तिची पावलं होती. जिथे तिची पावलं गेली तिथून वर 7 पाताळ होते. म्हणजे किती ती, म्हणजे तिची उंची किती असेल ते आपल्याला पाहायचं आहे. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताले पावले गेली आणि 21 स्वर्ग मुकुटे झळाली. 21 स्वर्गाच्या वरती तिचा मुकुट होता माझा. जो डोक्यामध्ये तिचा जो मुकुट आहे सोनेरी, तो सोनेरी मुकुट 21 स्वर्गापेक्षा उंच होता. म्हणजे आता तुम्ही त्या आकाराचा विचार तुम्हीच करा, बरं का. लक्षात. आणि सुबेदार सांगतात बये दारुगड. आता सांगा तुम्ही, आता जिथं नवखंड पृथ्वी जिची चोळी, सप्त पाताले पावले गेली आणि 21 स्वर्गे मुकुटे झळाली. आता बये दारुगड, या बयेचं घर किती मोठं असेल, ते घराचं दार कसं असेल. आणि लक्षात आलं का, बये दारुगड, दारुगड बये दारुगड. त्याच्या पुढे सांगतो बरं का, 10 अवतार घेऊन, 10 अवतार घेऊन आणि दृष्टांचा संहार करून, मी 10 अवतार, याच मातेने 10 अवतार घेतले, दुष्टांचा संहार केला आणि आकार सारोनी निराकार. मला काय सांगायचंय, आकार सारोनी निराकार दार लाव बये. इथे काय सांगतात, आता तू 10 अवतार घेतले आणि दुष्टांचा संहार केला, आता तू आकार सारोनी निराकार. आता ही देवी कशी आहे? निराकार तत्वामध्ये आहे, आकारात नाही आहे. आता आहे का ती देवी? नाही. पण आपण तिची प्राणप्रतिष्ठा करतो, तिची सेवा करतो, उदो उदो करतो, तिची आरती गायतो, सगळं काही करतो. पण आकार सारून निराकार दार लाव बये दार लाव. आता ते दार तरी कसं लावायचं? त्या दाराची व्याख्या मलाही सांगता येणार नाही. ती चौकट किती उंचीचा असेल, ते दार किती बाय कितीचं असेल तिचं, ती बाहेरच बसली होती. आकार सारून निराकार दार लाव बये दार लाव. का त्याच्या पुढे सांगतो, तू ते पहावया दृष्टी. म्हणजे हे आदिशक्ती मातेचं तुम्ही जाणून घ्या की नेमकी माता कशी होती आणि किती मोठी होती, केव्हा जन्माला आली आणि केव्हा गेली. तू ते पहावया दृष्टी, हरिहर ब्रह्मा तप करीती. कोट्यावधी वर्ष तप केलं. कोणी? भगवान शंकराने, भगवान महाविष्णूने आणि ब्रह्मदेवाने. कशासाठी? तू ते पहावया दृष्टी, हरिहर ब्रह्मा तप करीती, त्याशी नव्हे तुझी प्राप्ती. तरी सुद्धा आदिशक्ती मातेची प्राप्ती या तिन्ही देवांना झाली नाही. तू ते प्रत्यक्ष प्रगटलीशी. कुठे? आता इथे. मला काय सांगायचे, तू ते प्रत्यक्ष प्रगटलीशी उभी राहे. आता ती कशी आहे? मग तर बसलेली आहे. आता ती बसलेली आहे, तिला विनंती केलेली आहे की तू ब्रह्मादिक देवांना सुद्धा तू दृष्टीने पाहायला मिळाली नाहीस, त्यांना तुझी प्राप्ती झाली नाहीये. पण भक्तांसाठी हे माते तू कलियुगामध्ये या ठिकाणी विराजमान झालेले आहेस, आकार घेऊन आलेले आहेस. पण तू कशी आहेस? बसलेली आहेस. म्हणून उभी राहे, उभी राहे बये उभी राहे. लक्षात का? अशी जी आमची आदिशक्ती माता आहे, बरं का. त्याचे पुढे सांगतो, अगदी 3 अवताराची मी सांगतो की ही जी आदिशक्ती माता आहे, तर आता सध्या ती कशावर बसलेली आहे? तिचं वाहन काय? सिंह किंवा वाघ सुद्धा असू शकतो. वाघ किंवा सिंह जिचं वाहन आहे ती कालिका माता. मोर जिचं वाहन आहे ती महासरस्वती. आणि महालक्ष्मी, ज्याला आम्ही अतिशय घाबरतो, घुबड. महालक्ष्मीचं वाहन काय आहे? घुबड. पण घुबड म्हटलं की माणसं थर कापतात. अरे घुबड हे सर्वश्रेष्ठ आहे. घुबड मला वाटतंय कर्नाटक मध्ये घुबडाची मंदिर आहे. घुबड नावाच्या पक्ष्याची मंदिरं कर्नाटक मध्ये, आंध्रामध्ये आहेत. कारण त्या समाजाला हे माहित आहे की हे घुबड वाहन जे आहे ते कुणाचं आहे? महालक्ष्मीचं. मग तुम्हाला जर लक्ष्मी प्रसन्न करायचे असेल तर त्या वाहनाला शरण आलो पाहिजे आपण. वेगे आणावा तो मग दिनाच्या उद्धरी. तुकोबराने कोणाला विनंती केली? गरुडाच्या पायी
डोई. मग गरुड कुणाचं वाहन? पांडुरंगाचं वाहन, भगवान महाविष्णूचं वाहन गरुड. हे कुणाला कळलं? तुकोबारायला कळलं. आणि म्हणून तुकोबारायाने त्या गरुडाला म्हणजे की गरुडाच्या पायी ठेवी बेलवला डोई वेगे आणावा तो आहे मदतीनाचे उद्धरी. म्हणजे ते महालक्ष्मीचं वाहन जर घुबड असेल तर आम्ही घुबडाला घाबरतो. म्हणून आम्ही आमची जी दशा आहे, आमचा प्रपंच मोठा होत नाहीये, आमचा प्रपंच श्रीमंतीकडे धनाकडे वळत नाहीये. त्याचं हे कारण की आमच्या ठिकाणी घुबडाविषयी भीती आहे. अगदी थोडक्यात सांगेन की तुम्हाला सर्वांना माहित आहे महालक्ष्मी म्हणजे त्या मंदिराच्याच नावाने एक मुंबईचा विभाग आहे. महालक्ष्मी माता म्हणजे एक ते महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या नावाने त्या विभागाला नाव दिलेलं आहे. पहिल्या दिवशी पेपरला आलं की त्या ठिकाणी महालक्ष्मीची जी मूर्ती बनवली होती त्या मूर्तीच्या पाठीमागे घुबड होतं. म्हणजे घुबडाच्या आकारात मूर्ती बसवली होती. आणि घुबडाच्या आकारामध्ये मूर्ती बसवल्यामुळं अगदी सगळे पत्रकार तिथे धावत गेले की हे काय केलं तुम्ही, घुबडाच्या आकारामध्ये तुम्ही मूर्ती कशी बसवली. तेव्हा त्यांनी अगदी म्हणजे शास्त्राचे पुरावे देऊन सांगितले की महालक्ष्मी देवीचे हे वाहन आहे म्हणून त्या वाहनामध्ये आम्ही मूर्ती बसवली. आणि अशी जी आदिशक्ती माता आहे ती माता कलियुगामध्ये अवतार झालेले आहे. कशासाठी? अभंगाच्या पहिल्या जे काही दोष आहेत ते दोष घालवण्यासाठी थोडक्यात सांगायचं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव एकत्र येऊन आणि तिघा देवांच्या अंशाने ही देवी निर्माण झाली. मी कालच सांगितलं की जरी एवढा मोठा गणेश उत्सव आहे तरी गणेश उत्सवामध्ये एवढा आनंद नाही की जेवढा आनंद नवरात्र उत्सवामध्ये आम्ही भोगतो. कारण गणेश उत्सवामध्ये दांडिया नाही, ज्याला आम्ही गरबा म्हणतो, तो गरबा नाच म्हणजे गणेश उत्सवामध्ये नाही, तो नवरात्र उत्सवामध्ये आहे. नवरात्र उत्सवामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकत्र येऊन आणि काय करत असतात, दांडिया किंवा गरबा खेळत असतात. मी स्वतःला विसरतात, ते स्वतःला म्हणजे मी कोण आहे याचा त्या ठिकाणी विसर पडलेला असतो. म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये जो आनंद आहे तो आनंद कोणत्याच उत्सवामध्ये नाही. आणि आपण प्रत्यक्ष पाहतो, आजमावतो तो उत्सव. फार म्हणजे अगदी मोठाच मोठा उत्सव असेल तर हा, आणि त्याचं कारण कोणतं असेल
तर 7 हे अंश श्रीहरीचे. श्रीहरीचे अंशात्मक रूपाने तिची निर्मिती असल्यामुळं बरं का. आणि म्हणून आता आपण जे पाहतो तिथं जर विचार आपण जर केला तर म्हणजे या विश्वासेत म्हणजे सुंदर वर्णन महाराज, या विश्वाला धारण करीशी म्हणजे जी आदिशक्ती माता आहे ती या विश्वाला धारण करीशी म्हणजे ती या विश्वाचा आधार आहे. लक्षात का. त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर तूच काय करते, जन्माला घालीशी आणि प्रतिपाल करीशी. म्हणजे विश्वाला धारण करणारी आदिशक्ती माता संपूर्ण विश्वाला जन्माला घालते आणि जन्माला घालून तीच पुन्हा त्याचं पालन पोषण करते आणि अंती संहार करीशी. तिन्ही रूपे तुझी. लक्षात का. अंती संहार करीशी. एकदा मी म्हातारे झालो, केस पिकले, दात पडले, ऐकू येणं झालं की मग देवी विचार करते आता याला या जगात ठेवून काही उपयोग नाही. लक्षात का. पण आम्ही कुणाला घाबरतो, यमाला आणि मरणाला. आम्ही मरणाला घाबरतो आणि यम मला न्यायला येतील म्हणून आम्हाला काफरा सुटतो. पण तुम्हाला अद्याप हे माहित नाहीये की जे विश्वाचे धारण करते, जी जन्माला घालते आणि पालन करते आणि ती तूच संहारीशी, हीच आदिशक्ती माता पुन्हा या विश्वाचा संहार करते. तिन्ही रूपे तुझीच. म्हणजे तीच महाविष्णू आहे, तीच ब्रह्म आहे आणि तीच भगवान शंकर आहे. म्हणजे अशी तिन्ही काळी म्हणजे अबाधित अशी जी संज्ञा आहे ती आदिशक्ती मातेची आहे. आणि म्हणून 7 अंश हे श्रीहरीचे. म्हणजे कलीमध्ये जे काही दोष आहेत अगदी थोडक्यात आपल्याला जर पाहायचं असेल तर अगदी समाजाची खोडी काढायला आपण गेलो तर आपलं कुणाला पटत नाही. म्हणून आता जास्त काही बोलायचं नाही. पण थोडक्यात मी सांगू इच्छितो की जेव्हा द्वापार युगाच्या अंती युग संपायला आलं होतं महाराज आणि एका ब्राह्मणाची जमीन एका शेतकऱ्याने कुलवाडीने केली होती. आणि कुलवाडीने जमीन केल्यानंतर लक्षात ना आपल्या कुलवाडीने म्हणजे मक्त्यात, थोडक्यात सांगायचं म्हणजे मक्त्यात जमीन केली होती. आणि त्याने नांगर जेव्हा धरला त्या नांगराला एक मोहरांचा हांडा लागला आणि नांगर तिथे गुंतला. मग लक्षात का. आमचाही नांगर गुंतत होता पूर्वी, पण कोयता आणि कुऱ्हाडीशिवाय पर्याय नाही. नांगर गुंतला की समजायचा झाडाचं मूळ लागलं, नाहीतर दगड लागला गोटा. लक्षात का. पण इथे काय लागला होता, मोहरांचा हंडा. त्याने नांगर थांबवला. फार का लागला, नांगर का गुंतला, बैल का मागे आले म्हणून जरा आतमध्ये हात टाकून पाहिला तर असं त्याला गुळगुळीत लागलं. मग त्याने एक म्हणजे पावरं आणलं, पहार आणली आणि ते खोदलं. का खोदलं, पुन्हा तिथून नांगर गेला पाहिजे म्हणून खोदलं. आम्ही मूळ का तोडतो की नांगर पुन्हा अडकू नये म्हणून तोडतो. आणि त्याच्या पुढे सांगतो मोडू नये म्हणून, नांगर मोडू नये म्हणून. खोदल्यानंतर तो मोहरा निघाला. मोहराचा हंडा निघाल्यानंतर तो शेतकरी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि सांगितलं महाराज, नुकतंच मी शेतात तुमच्या नांगर धरला आणि नांगराला हंडा लागला. हा तुमच्या शेतात सापडलेला हंडा आहे, हा तुम्ही घ्या. त्याने सांगितलं नाही महाराज. त्याने सांगितलं शेतकऱ्याला, बाबा असं नाहीये, ते तुझेच भाग्य, तुझेच पुण्य, तुझेच नशीब. ते मी तुला कुलवाडीने किंवा मक्त्याने जमीन दिल्यानंतर त्या जमिनीत जे काही पीक येईल ते तुझं. मग आता तुझ्या नांगराला तो अंडा लागलेला आहे म्हणजे त्याचा अधिकार तुझा आहे, तो मला नको. बरं, अंडा मातीचा होता का, मोहरांचा अंडा होता. तरी ब्राह्मणाने सांगितलं तो अंडा मला नको. का सांगतो तर द्वापार युग होतं आणि त्या ठिकाणी दोघांची बाचाबाची चालली होती, भानगड होती दोघांची. हा म्हणतो मला नको, तो म्हणतो मला नको, तो मध्ये तो हंडा होता असं. आणि तिथूनच भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराज चालले होते. धर्मराजाने देवाला प्रश्न विचारला, देवा काय भानगड आहे. अरे म्हणे द्वापार युग आहे. काय सांगितलं, द्वापार युग आहे. पण ते तो समोर कोण आहे म्हणे. अरे म्हणे तो कली आहे. मग त्याला का बांधलंय म्हणे मीच. देवाने काय सांगितलं धर्माला की तो कली आहे, त्या म्हणजे कलीचा प्रादुर्भाव झालेला आहे, कली जन्माला आलेला आहे, म्हणजे पहाट झालेली आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे. आणि त्याचा लगेच प्रादुर्भाव होऊ नये. अद्याप आपण हस्तिनापुरात आहोत भगवान सांगतात धर्मराजाला. आणि म्हणून जोपर्यंत आमचे पांडव प्रभाव
जात नाहीये, द्वारका जोपर्यंत समुद्रात बुडवली जात नाहीये, 56 कोट यादवांचा फडशा जोपर्यंत पडत नाही, हे धर्मराजा तोपर्यंत कलेला मी बांधून ठेवलेला आहे. पण तो विवळत होता, अगदी काठाच्या दोराने त्याचे हातपाय बांधले होते आणि तो विवळत होता. ती विवळ अवस्था पाहिल्यानंतर धर्मच तो, मला काय सांगायचंय, धर्मच तो का त्याला शत्रूने सुद्धा मार्ग विचारावा. मला काय सांगायचंय, धर्मराजाकडे कोणी जायचा, नर अथवा कुंजरो, कारण त्यालाच फक्त माहित होतं, कुणाला द्रोणाचार्याला का धर्म कधीच खोटा बोलणार नाही. त्याच्या पुढे सांगतो महाराज, कौरव पांडवांचं युद्ध संध्याकाळी दिवस मावळलं, धर्मयुद्ध, दिवस मावळलं की युद्ध बंद, युद्ध बंद झाला की मग धर्मराजा वेश पालटाचा महाराज. आणि कौरवांच्या सैन्यामध्ये कौरवांचे सैन्य बाण लागून किंवा आघात होऊन जे विवळत असायचे त्यांना सुद्धा जाऊन ते दुरुस्त करायचे धर्मराजा. म्हणजे आता ते आपले शत्रू नाही, दिवस मावळला की ते आपले शत्रू नाहीत, अरे ती माणसं आहेत आणि ती दुःखाने विवळत आहेत, वेदना होत आहेत, त्यांच्या वेदना संपुष्टात आणणं हे मानवाचं काम आहे. मी एक मानव आहे, त्याला धर्मराजा म्हणतात. त्या धर्माला दया आली हे सांगायचं मला. आणि धर्माने सांगितलं देव नका हो, असं नका करू. किती विवळतो तो आणि काठ्याच्या दोराने बांधलंय. ठीक आहे म्हणजे धर्मा थोडा सैल करतो. काय केलं, एकच गाठ सैल केली देवाने, म्हणजे ती डावी गाठ होती, फक्त सैल केली बरं का, सोडला नाही. सोडला असता तर मग तो धर्माच्या पण मानगुटीवर बसला असता, कारण तो कोण होता, कली. फक्त थोडी डावी गाठ सैल केली आणि सैल केल्याबरोबर हा त्याला मारत होतो, त्याला मारत होतो. तो ब्राह्मण आणि शेतकरी, तो म्हणतो माझ्या जमीन तो अंडा भेटलेला आहे, त्याच्यावर अधिकार माझा आहे आणि तो अंडा मी सोडणार नाही. शेतकरी सांगतो असं कसं म्हणे, अरे तुझी जमीन मी मक्त्यात केलेली आहे, त्याच्यात ते मिळालेलं धन आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे, तो अंडा मी देणार नाही जीव गेला तरी. ही दोघांची भानगड. धर्मराजा कौतुकाने पाहिला, ही काय भानगड आहे, अरे म्हणे देवा हीच ती भानगड. कोणती, कलीची. असं मग देवाने पुन्हा काय केली, ती गावगाठ होती पुन्हा जरा खेचली. लक्षात का, एवढं मला सांगायचंय, हरावया कलीचे 7 अंश हरीचे. म्हणजे देवीने जो अवतार घेतलेला आहे, कलीमध्ये असे काही दोष आहे बरं का, की माझं ते माझं आणि तुझं ते पण, हा सर्वात मोठा दोष आहे कलीमध्ये. म्हणजे आपलं अजिबात ते आपलंच आहे, त्याचा जर कुठल्याच प्रकारचा म्हणजे विनियोग करायचा नाही. पण दुसऱ्याची संपत्ती सुद्धा लाटण्याचा जो प्रघात आहे तो फक्त कलीत आहे, 3 युगामध्ये नव्हता. अगदी थोडक्यात मी सांगेन, 2 भाऊ होते, एक श्रीमंत होता, एक गरीब होता. तो काय करायचा, वाळलेली लाकडं आणायचा, बाजारात विकायचा, 2 रुपये मिळायचे, धावतं सांगतो, आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. एक त्याचा मोठा भाऊ अतिशय श्रीमंत होता. एक दिवशी त्याने ठरवलं की आता जगायचंच नाही, मुलाबाळांचं बायकोचं पोट भरता येत नाही आपल्याला, जगून काय अर्थ आहे. अशी काही पुरुष पण जगामध्ये आत्महत्या करणारे आपण पेपरला वाचतो. एवढं कर्ज झालं, दोन्ही मुलं आणि पत्नी तिघांचा खून केला आणि स्वतःला पण संपवून घेतलं. म्हणजे जो कुटुंबाचं उदरभरण करू शकत नाहीये तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. आणि म्हणून हा बहादर आत्महत्या करायला निघाला. आणि आत्महत्या करायला जात असताना देवाने पाहिलं की अरे आता हा मरेल, हा आत्महत्या करील आणि मेल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून देवाने एका दुसऱ्या म्हाताऱ्याचंच रूप घेतलं आणि एक लाकडाची मोळी तो उचलायचा प्रयत्न करत होता. म्हातारा म्हणजे कोण होता, भगवंत स्वतः होता. असे आता हा बापर झपा 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 आता आत्महत्या करायला चाललाय, तो का शांत असेल का. पश्चातापाने अतिशय विवल झालेला माणूस, रागाने डोळे लाल झाले, झपा झपा त्या म्हाताऱ्या, अरे बाबा थांब जरा थांब, तरी रागानेच पाहत होता. थांबला कसा तरी, अरे म्हणे मला बाळ जरा मला ही मोळी उचलायला लाग. मग त्यांची मोळी उचलली. मी थोडक्यात सांगेन, मोळी उचलली पण त्याला घेताच येत नाही, ओझं जास्त होतं. त्यांनी सांगितलं बाळ ती समोर दिसते ना ती माझी झोपडी, पण आता मी अतिशय कृश झाल्यामुळं आता मला गरज आहे, पण मी डोक्यावर सुद्धा पेलू शकत नाही. एवढं केलंच तर बरं होईल. थोडं त्याने पाहिलं, जाऊ द्या चला आता थांबलो होता मोळी उचलायला. ती डोक्यावर मोळी घेतली आणि त्या म्हाताऱ्याच्या त्या कुटीपर्यंत गेला. तिथे गेल्यानंतर मोळी त्यांनी वरनच टाकून दिली. अरे म्हणे असं नको करू, माझे
उपकार केले तू, इतक्या लांब तू कमीत कमी पाणी घे. एक ग्लास पाणी प्याला. बाळा बस बस बाळा. त्याला अरे आता बघ 2-4 चपात्या आहेत, तू एक खा, मी एक खाईन, उपाशी जाऊ नको. त्याला एक चपाती दिली, पाणी प्याला. लक्षात का, मी नेहमी सांगतो की आत्महत्या करायला निघालेल्या माणसाला फक्त जेवायला घालायचं असं. एकदा त्याच्या पोटात अन्न गेलं की त्याला तुम्ही फास लावला तरी फाशी जाणार नाही असं आहे. आणि जोपर्यंत पोटात तो उपाशी आहे, म्हणजे पोटामध्ये कावळे कोकायला लागले की तो फास घ्यायला तयार होतो, म्हणजे आत्महत्या करायला, जाळून घ्यायला, पाण्यात उडी मारायला तयार होतो. तिथे एक चपाती खाल्ली, पाणी प्याला आणि मग ते सांगलं जा बाबा तुझ्या मार्गाला लागतो. पण आता हा त्याच्या मार्गाला कुठे लागणार आहे. मग त्याला सांगितलं चल माझ्याबरोबर. मग त्याला सांगितलं की आपण यक्षाच्या तू कुठे चाललंय. म्हणे मी आत्महत्या करायला चाललो होतो. मग आता काय म्हणे माझ्या बरोबर चल. त्या म्हाताऱ्याने त्याला यक्षाच्या राज्यात नेला आणि आधी सांगितलं होतं की आपण काय करू, मालपो बनवून घेऊ. मालपो, आता मला ते मालपो मिळतात का नाही काय माहित. मग पूर्वी मालपो मिळायचे. म्हणजे मालपो म्हणजे एवढा मोठा असायचा तो गव्हाचा, आणि त्याच्यामध्ये काय असायचं, नुसतं साखरेचाच पाक असायचा पाकामध्ये तो असे. तर म्हणे यक्षांच्या राजाला मालपो आवडतात आणि त्याची जी मुलं आहेत, राजाची जी मुलं आहेत त्यांना अतिशय ते आवडतात. मग ते 2-4 मालपो घेतले आणि यक्ष दरबारात गेले आणि ती बिदीवरच ती पोरं राज्याची खेळत होती. ती हळाला मालपो मालपो करत तशीच पोरं धावत आली. म्हणजे मालपो पण म्हाताऱ्याने सांगितलं होतं द्यायचे नाही, ते हट्ट करतील पण द्यायचे नाही. म्हणजे मालपो नाही म्हणे, मालपो आणले पण तुमच्यासाठी नाही. तशीच धावत घरी गेली आणि वडिलांना सांगितलं राजाला. म्हणे म्हातारे आलेले मालपो विकायला पण देत नाही. मग राजाने त्याला बोलावून घेतला. अरे म्हणे मालपो दे. राजाला फार आवडायचे, मुलांनाही आवडायचे. पण त्याने सांगितलं मालपो देईल पण मला त्याच्या बदल्यात पैसे नको. त्याच्या बदल्यात मला पैसे नको. तुमच्याकडे जे जातं आहे ते जातं मला द्या. बरं पोरं बालहट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट तिन्ही हट्ट तिथे होते. मला काय सांगायचे तर बालहट्ट वेगळा असतो, राजहट्ट वेगळा असतो, श्रीहट्ट वेगळा. पण एकाच घरात 3 हट्ट होते. हट्ट म्हणजे लक्षात आलं ना, असं तिन्ही हट्ट एका घरात असल्यामुळं राजाला ते जातं द्यावंच लागलं. ह्या म्हाताऱ्याला ते जात्याची माहिती होती. त्याने सांगितलं की ते जादूचं जात आहे आणि ते जातं काही करून मिळावं. म्हणजे तू ज्या कारणासाठी आत्महत्या करायला दरिद्र म्हणून, आता तू श्रीमंत होशील. मग बालहट्ट आणि श्रीहट्टाच्या पुढे राजाचं काही चाललं नाही. ते मालपो घेतले आणि ते जातं त्याला दिलं. पण राजाने सांगितलं की जातं ने, पण याचा वर्म असा आहे की उजव्या बाजूने फिरवायचं आणि तुला पाहिजे ते मागशील ते मिळेल. आणि नको असलं की काय करायचा, डावा फेर द्यायचा असं. आता त्या बहादराने ते जातं आणल्याबरोबर रात्री 12 वाजले. लगेच प्रयोग करून पाहिला. अगदी 15 दिवसात श्रीमंत झाला तो. त्याच्या घरात नको ते काही सोनं म्हटलं तर सोनंच ओकायचं, ते चांदी तर चांदी, तिथे काय कमी आहे. जातं जादूचं होतं मला. 15 दिवसात माडी उभी केली एका खांबावर. मला काय सांगायचे, असे 10, 15, 20 खांब नव्हते. एका खांबावर 3 तालाची माडी उभी केली. आणि मग मोठ्या भाऊ तिकडे पाहायला आले. हा भिकारी म्हणे वाळलेली लाकडं विकायचा, पेज प्यायचा आणि हा 15 दिवसात एका खांबावर 3 तालाची माडी बांधलीच कशी. म्हणून त्याने बोलावून घेतलं. भावाने विचारलं म्हणे काय हे कसं काय झालं, जादू काय. आता तो साधा माणूस होता. त्याने भावाला सांगितलं म्हणे मी यक्ष राजातून जातं आणलेले आणि त्या जात्याकडे जे मागायचं ते मिळेल. लक्षात का. आता याला बहादरला 8 दिवस झोप लागली नाही. हा फक्त रोज विचार करायचा हे जातं चोरायचं कसं. मला काय सांगायचे, हरावया कलीचे दोष. हा कलीचा दोष आहे. आयुष्यभर बिचाऱ्याने भीक मागली. आता कुठे थोडासा श्रीमंत व्हायला लागला तर लगेच त्या मोठ्या भावाने त्याच्यावर चाल केली आणि विचार झोप लागत नाही तर जातं कसं चोरायचं. आणि आलाच एक दिवशी योग महाराज, अगदी पहाटे 3-4च्या सुमारास ते जातं त्याने चोरलं. आणि जातं चोरल्यानंतर मग आता काय करायचं, घरात ठेवून चालणार नाही. उद्या जर माहीत झालं तर. मग तो श्रीमंतच होता, त्याची नौका होती. त्याच्या पुढे सांगतो त्याचा रेतीचा धंदा होता. त्याच्या का रेतीचे धंदेवाले अतिशय लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं तर तेवढंच करायचं मला.
रेतीच्या धंद्यात एवढी कमाई आहे तेवढी कमाई कुठल्याच व्यवसायात नाही. कशाला काय, त्याचा तो रेतीचा धंदा होता, ते पाडाव त्याचं लागलेच होतं. बायकोला सांगितलं चला म्हणे, रात्री 12-1 वाजता निघाले पूर्ण कुटुंब घेऊन. काही साहित्य घेतलं म्हणे, 6 महिने यायचंच नाही घराकडं. आता कमी काय आपल्याला, जादू तर जातच आपल्याकडे. निघाली मंडळी. थोडक्यात सांगतो, अगदी समुद्राच्या मध्यभागी पाडाव गेला आणि बायकोला सांगितलं स्वयंपाक करा म्हणे. आता आपल्या चारही बाजून कोणी पाहू शकत नाहीये. मध्यभागी अगदी समुद्रात गेल्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात केली महाराज. सगळं काही बरोबर होतं पण मीठच नव्हतं. मीठ त्यांच्या बरोबर नव्हतं. अगं म्हण तरी घाबरायचं कारण नाही, आलनी कशाला खाऊ आपण, आपल्याकडे काय जात आहे. लगेच त्याने जात उजवत फिरायला सुरुवात केली आणि मीठ म्हटला. मीठ म्हटल्याबरोबर जसं आपण पीठ तांदूळ भरडून पीठ काढतो ना, असं मीठ ओकायला लागला ते जातं. आणि मीठ ओकता ओकता सगळा पाडाव भरत आला. पाडाव भरला, पाडावात पाणी आलं, पण याला वर्मच माहित नाही मीठ बंद कसं करायचं. सगळं पाडाव भरला, पाणी भरलं, ते बुडलं, सगळी माणसं बुडली आणि ते जाता अद्याप तसंच फिरून राहिले. ते रात्रंदिवस मीठ ओकतय म्हणून सप्त समुद्र खारे झाले. पा निव्वळ म्हणजे कलीमध्ये दुसऱ्याचं चांगलं आपल्याला पाहत नाही, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण दुःखी होतो, त्याच्या सुख मानित नाही. म्हणून संपूर्ण विश्वाला जो भोग आलेला आहे त्या मोठ्या भावामुळे. त्यांनी या छोट्या भावाचं जातं चोरून गेलं नसतं तर पूर्ण कुटुंबाला तो स्वतः सहित मुकला. आणि आज 7 समुद्र खारे झालेले आहेत. आणि म्हणून एवढी दशा आपली आहे. पाण्यासाठी वनवन समाज फिरून राहिलेला आहे आणि त्याला तो कारण आहे. म्हणून निळोबाराया सांगतात की हरावया कलीचे दोष 7 अंश श्रीहरीचे. आणि असा जो दोष आहे तो दोष काढण्यासाठी आमच्या आदिशक्ती माता त्या अवतार स्थित झालेल्या आहेत. आणि त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य दुसऱ्या त्यांना देहाचे अंश मातेकडे असल्यामुळं या जगामध्ये तिच्या इतकं सामर्थ्यशाली जगात दुसरं कोणी नाही. सर्वात श्रेष्ठ जर असेल तर आदिमाता, बरं का. आणि ती कशी प्रणवरूपिणी, आदिशक्ती प्रणवरूपिणी, सर्व शक्तींची स्वामिनी. म्हणजे 64 योगिनी आहेत, एकूण 64 योगिनी आहेत. त्याच्या पुढे देवी महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. 16 सहस्र 108 ज्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा तिचेच अंश आहे. रुक्मिणी तिचाच अंश आहे. म्हणजे 64 योगिनी ज्या आहेत त्या सुद्धा तिच्यापासून निर्माण आहेत. एवढी महान शक्ती तिची होती. आणि म्हणून जिच्यापासून विश्व निर्माण झालं ते तिला भीती कोणाची? म्हणून सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत. तिला कोणाचीच भीती नाहीये. लक्षात का? शंका घ्यायची गरजच नाही. तिला माहिती आहे माझ्यापेक्षा जगात कोणी श्रेष्ठ नाहीये. आणि म्हणून ती वाघावर किंवा सिंहावर बसून फिरायची. आणि त्यावेळेचा तिचा जे वाहन आहे वाघ किंवा सिंह तो आजच्या सारखा नव्हता. आजचा वाघ माणसं खातो. आता पाहिलं मुरबाडच्या भागामध्ये आता एक मध्यंतरी एक वाघ आला होता. त्या वाघाने बरीच माणसं खाल्ली. लोक अगदी अतिशय म्हणजे घबराट निर्माण झाली. शेवटी पोलीस खातं बोलून आणि बंदुकीने गोली घालून तो वाघ मारावा लागला. म्हणजे आजचे जे वाघ आहेत तो देवीचं अवतार कार्य म्हणजे जे वाहन आहे तो वाघ किंवा तो सिंह नाही. असं आहे. त्या सिंहाने म्हणजे महिषासुराला मारला, फाडलं, त्याचं पोट फाडलं, आतड्या काढल्या. राक्षसाला मारायचे ते सिंह. देवीपेक्षा त्यांना शक्ती जास्त होती महाराज सिंहाला.
असं म्हणून सामर्थ्य त्याला म्हणतात. ते सामर्थ्य त्या देवीच्या अंगी आहे, कारण तिचं वाहन आहे ते सामर्थ्यवान आहे. ज्याच्यापासून तिला जो अंश किंवा आकार निर्माण झालेला आहे तो ते आकारी सुद्धा कसे आहेत ते सामर्थ्यवान आहेत. म्हणून ही जी माता आहे आदिशक्ती माता, ती कसे वागविती जगी निभ्रांत, तिला कोणाची भीती नाही, काही घाबरायचं कारण नाही. अशी जी देवी आहे त्या देवीच्या बाबतीत निळोबाराया सांगतात की ती सध्या ती विचारते, सध्या जी फिरते, सध्या जी कार्य करते ते विशिष्ट प्रकारातून अभंगाच्या तिसऱ्या कलीचे दोष हरण करायचे असतील, कलीमधील दोष घालवायचे असतील आणि ते घालवण्यासाठी आमच्या आदिशक्ती मातेने जो अवतार घेतलेला आहे तो कोणता आहे? भक्ती लेणे देवोनिया. भक्ती रूपी लेणं आपल्या अंगावर पांघरलेलं आहे. मग आता सध्या कलियुगामध्ये माणसं काय करतात? भक्ती. देवाची आम्ही काय करतो? भक्ती करतो. आम्ही देवीचे भक्त आहोत. कसं का? पण भक्ती लेणे लेवोनिया, भक्ती रूपी शृंगार या मातेने आपल्या अंगावर परिधान केलेलं आहे. माता दिसत नाहीये, पण ती कोणत्या रूपाने आहे? भक्ती रूपाने आहे. विचरती माया लाघवी. लाघवी म्हणजे जादू. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जी विचरती म्हणजे आचार करणे किंवा विहार करणे, पण कोणी माया लाघवी म्हणजे जी आदिशक्ती आहे तिने एक मायेचं समाजावर पांघरून घालून आणि भक्ती रूपाने नटून आणि या समाजातील दोष ते हरण करत असते. आणि म्हणून दृष्टांत सांगा आणि आपण भजन घेऊया, कारण 11 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. अगदी थोडक्यात आपण पाहूया की एक चोर होता महाराज. चोर म्हणजे वडिलोपार्जित चोरी करणे हा त्याचा व्यवसाय होता. आणि वडिलोपार्जित चोरी करणे हा व्यवसाय असल्यामुळं त्याला 4 मुलं होती. पण ती जरा सद्गुणी होती. म्हणजे त्याने ठरवलं होतं, महाराज समाजात अशी काही माणसं आहेत की ज्याचा बाप दारू पिऊन मेला त्याचा मुलगा एक थेंब सुद्धा दारूचा घेत नाही. त्यालाही जाण आहे की माझा बाप दारू पिऊन मेला म्हणून दारूला शिवायचं नाही, बरं का. आणि अशी काही समाजात आहेत, अरे त्याचा बाप पण दारू पिऊन मेला आणि मग तो पण मरायला आलाय, त्याच्या पण किडन्या गेल्या दोन्ही. मग कशा काय किडन्या गेल्या? म्हणजे त्याचा बाप पण तसाच मेला. म्हणजे असे काही समाजात आहेत. त्याच्यासाठी हरावया हा दोष आहे कलीचा. ज्याचा बाप दारू पिऊन मेला त्याचा मुलगा दारू पिऊन मरायला आला हा कलीचा दोष आहे. आणि तो दोष ज्याचा गेला त्याने ठरवलं. लोक म्हणतात अरे बाप दारू पिऊन मेला पण मुलगा थेंब घेत नाही. हा काय आहे? त्याचा गेलेला दोष आहे. थोडक्यात सांगतो, 4 पोरं होती. हा चोर मरायला आला पण त्याचा प्राणच जात नाही महाराज. तडफड करायचा नुसता. अगदी इकडच्या कुशीवर त्या कुशीवर, त्या कुशीवर या कुशीवर, मरणच येत नाही. शेवटी ती 4ही पोरं आली. म्हणे बाबा मृत्यू काय येत नाहीये, काय तुमचा हे देतो तरी सांगा, अजून कुणाला बोलू का?
तुमची काही इच्छा असेल ती सांगा, ती इच्छा मी पूर्ण करू, पण एकदांचा तुम्ही हा देह सोडून तुमचा प्राण एकदांचा सुखाने जाऊ द्या. आणि मग बाबा बोलायला लागला, माझी शेवटची इच्छा एकच आहे की तुम्ही चौघांनी वडलोपार्जित धंदा सांभाळावा. कारण हे त्याच्यासारखे वागत नव्हते, त्याला फार खंत होती की मी एवढ्या चोऱ्या करतो आणि हे सद्गुणी म्हणजे ते चोरीच्या विरोधात. म्हणजे बापाचा धंदा ते, आता जर शेतकरी असेल तर शेतकऱ्याच्या मुलाने शेती लावलीच पाहिजे, नाही का? शेतकऱ्याच्या मुलाने शेती लावलीच पाहिजे. ते शेतीने लावते लोक काय म्हणतील, अरे बाप लावत होतं म्हणे अगदी बांधाच्या करल नांगर लावायचा, दुसऱ्याचे बांध फोडायचा आणि त्या बांधामध्ये चूर लावायचा, आणि हा म्हणे जमीन लावायला तयार नाही, नाही का? म्हणजे खंत आहे. तशी त्या बहादरला खंत होती. म्हणे माझा जीव का जात नाही त्याचं कारण सांगतो, तुम्ही माझ्या व्यवसायात उतरावं. एक. आणि दुसरी गोष्ट की कीर्तन कधीच ऐकायचं, सत्संगात कधी जायचं नाही, आणि चोऱ्या करायच्या. पण आता त्यांनी ठरवलं बुवा हे केलं पाहिजे, नाहीतर मग जीव जाणार नाहीये. मग तिघे हो म्हटले आणि हो म्हटल्यावर त्यांनी डोळे मिटले. पण जातीवान होते, त्यांनी ठरवलं आपण केलं पाहिजे. कारण आता म्हणजे हो म्हटल्यावर बाबाने जर जीव सोडला तर त्यांच्या व्यवसायात उतरलं पाहिजे. त्या व्यवसायात ते चौघे उतरले, चोऱ्या करायला लागले. आणि एकदा चोरी करायला जात असताना, रस्त्यामध्ये जात असताना एका मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं मला, आणि कीर्तन चालू होतं, त्यांना समजलं की पुढे काहीतरी कथा आहे, भगवत कथा आहे. त्याने काय केलं, कानामध्ये बोटं घातली. अगदी कीर्तनच्या शेजारून चालले होते ते कानात बोटं घालून, आणि जात असताना महाराज एकाच्या नेमकी पायाला काटा रुतला. काटा रुतल्याबरोबर त्याने एक बोट काढलं, तो काटा काढायला अतिशय घाईत काटा उपटला तो, कारण ऐकायचंच नव्हती कथा, कीर्तन ऐकायचं नव्हतं. चटकन बोट काढला आणि काटा उपटला. तेवढ्यात एक वाक्य कानावर पडलं, देवाला सावली नसते. कोणतं वाक्य कानावर पडलं, देवाला सावली नसते. एवढं त्याने ऐकलं आणि लगेच पुन्हा कानात बोट घातलं. थोडक्यात सांगतो मी, त्या दिवशी त्यांना चोरी काही करता आली नाही. मग ते पाठीमागे फिरले, आणि पाठीमागे फिरल्यानंतर राजवाड्याच्या बाजूने जात असताना दरबाराची एक खिडकी त्यांना उघडी दिसली, आणि लाईट पेटलेली होती, खिडकी उघडी होती. त्याने पाहिलं, अरे ही चुकून खिडकी उघडी राहिलेली आहे, लक्षात का, खिडकी बंद नाही आहे. मग त्यांच्याकडे सगळे हत्यारे होती, दोर होता, सगळं काही होतं. चढले ते आणि मोठ्यात मोठी चोरी केली. कारण ती जी खिडकी होती ती खजिन्याचीच खिडकी होती महाराज. सगळा खजिना चौघांनी लुटला, आणि खजिना एवढा लुटला की चौघांना डोक्यावर नेता येत नाहीये. मग बाजूला एक उंट होता, त्या उंटाला उठवला, त्याच्या पाठीवर सगळं लादलं ते, आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचले. सकाळी राजाने जाऊन पाहिलं तर खजिना लुटलेले दौंडी पिटली. ते जो कोणी या चोरीचा तपास लावेल त्याला अर्ध राज्य. मला थोडक्यात सांगायचं, एका वेशेने विडा उचलला, एका वेशेने विडा उचलला, आणि ती वेशा म्हणजे एका देवीचं रूप घेतलं. अगदी केस सोडले, कुंकूची मलवट भरली, आणि त्या विभागात गेली ज्या विभागात ते चोर होते. तिथे गेल्यानंतर तिने सांगितलं की म्हणे मेलेल्या उंटाचं मांस जर मिळलं. याने काय केलं माहितीये का, म्हणजे ते धन सगळं काढून घेतलं, तो उंट मारला आणि तो घरातच ठेवला होता मारून. आता हे चोर घरी नव्हते. जी ती देवी तिथे गेली, देवी म्हणजे लक्षात कोण होती, ती वेश्या होती. देवीचं रूप घेतलं, तिथे गेली, आणि गेल्यानंतर ती सांगायला लागली, म्हणे माझ्या बाळाला आजार झालेला आहे, उंटाचं मांस मिळलं तर वाचेल, नाही तर मरेल. त्या बाया जमल्या सगळे. त्यांनी त्या चोरांच्या 4 बायका आल्या. अगं म्हणे आपल्या घराचं उंट मेलेलं आहे, ते उंटाचं मांस काढून घेतो. आणि उंटाचं मांस तिने घेतल्यानंतर त्या घरावर एक मोठा कुंकवाचा टिला लावला, कारण तिला रात्रीचं यायचं होतं खून म्हणून. आता चोरच ते बहादर तिकडनं आले, यांनी सगळी हकीकत सांगितली. म्हणजे अशी एक देवी आली होती आणि तिला उंटाचं मांस दिलं, आणि म्हणे हा टिला कोणी लावला, म्हणे तिनेच लावलाय. ठीक आहे म्हणे. चोरच ते. त्याही काय केलं, तो टिला पुसला, आणि 10-15 घरांवर कसे टिले लावले. रात्री 12 वाजता देवी आली. पुन्हा तपास तिला यंत्रणा, तशी CID यंत्रणा होती ती, थोडक्यात सांगायचं म्हणजे. पण 10-15 घरांचे टिले पाहिल्यानंतर विचारच करायचा, आता काय करायचं, नेमका चोर कसा शोधायचा,
हा तिला प्रश्न पडला. मग ती पुन्हा ती लक्षात आले इथे सारवलेलं आहे म्हणजे हेच ते घर आहे. लक्षात सांगतो ती पुन्हा गेली आणि मग रात्रीचे म्हणजे उंटावर बसून आली. दोन्ही हातामध्ये हिलाल अशी जीप काढून चालायची म्हणजे बसून पण जीप काढून म्हणजे देवी असं. तिथे आल्यानंतर हे चौघजण एकत्र बसले होते आणि त्यांना लागले बोलायचे काय म्हणे भक्तांनो हा तुम्ही. कारण त्यावेळेला चोरी करायची की देवीला आधी काय करायची भाग म्हणजे सुपारी लावायची देवीला. काय म्हणे मला बनवता काय एवढी मोठी चोरी केली 8 दिवस झाले राजाचा खजिना लुटला आणि अद्याप तुम्ही माझी जी सांत्वना करायला पाहिजे ती अद्याप केली नाही केव्हा करणार नाहीतर घात करेन तुमचा. ते घाबरले लागले थरथर खाबाला आता काय करायचं. मग त्या देवी म्हणजे जो खजिना लुटलेला आहे तो अद्याप आम्ही पूर्णच ठेवलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा विनियोग किंवा आम्ही सुद्धा त्याचा खर्च केलेला नाही. जेव्हा आम्ही तो खजिना बाहेर काढू जमिनीतून तेव्हा तुमचा भाग तुम्हाला आम्ही देणार आहोत. हा ठीक आहे म्हणे लवकर माझी सांत्वना करा. आणि ती पुन्हा निघाली. ते असे 2 हिरा होते हातामध्ये पुढे आणि ते उंट चाललं आणि लगेच तिची सावली पाठीमागे पडली. मोठा जो भाऊ होता त्याने बोलला काय म्हणे आपण चौघे होतो पण माझ्या काटाला भरला आणि मी एक बोट काढलं होतं म्हणे. तर कीर्तनाच्या एका महाराजांनी सांगितलं की देवाची सावली पडत नाही. मग हिची ज्या पुढे हिरा आणि मागे सावली पडलेले म्हणजे ही देवी नाही. तसेच धावले मला काय सांगायचे तसेच धावले आणि तिला पकडली. त्या देवीला पकडली तिची विटंबना केली मारली त्या देवीला. त्या देवीचा खून केला तो उंट मारला. पुन्हा दुसऱ्या दिवशी राजाने फरमान काढलं की जर चोर स्वतःहून राज्यात आला त्याला अर्धराज्य दिलं जाईल. दुसऱ्या दिवशी तो मोठा भाऊ गेला आणि सांगितलं आणि अशा पद्धतीने चोरी केली अर्ध राज्य त्याला प्राप्त झालं महाराज. हा फक्त आहे भक्तीचा प्रभाव संत संगतीचा. एक क्षणभर ऐकलं देवाला सावली नसते ते देवाची सावली पडत नाही एवढं ऐकलं तर अर्ध्या राज्याचा तो धनी झाला महाराज. आम्ही आयुष्यभर भक्ती करतो नामस्मरण करतो देवाची सेवा करतो हजारो कीर्तन ऐकतो मग आम्हाला लाभ होणार नाही का. जरूर होईल पण केव्हा भक्ती लेणे लेवनिया विचारती माया लागली. भक्तीचं लेणं घेऊन भक्तीचं पांघरून घेऊन थोडक्यात सांगतो आपण जर परमार्थ केला किंवा भक्तीचं पांघरून घेऊन आपण प्रपंचात जरी रममान झालो पण भक्ती आपल्या जर पुढे असेल बरं का तर निश्चित आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाहीये. निश्चित आपलं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा भजन करूया. निळा म्हणे संदेह नाही. निळोबाराया सांगतात की कलीचे दोष हरण करण्यासाठी सुबत्ता निर्माण होण्यासाठी खऱ्याचं म्हणजे सत्याकडे झुकण्यासाठी निळोबाराया सांगतात हरावया कलीचे दोष 7 अंश श्रीहरी. 7 अंश श्रीहरीचे आणि म्हणवणी सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत भक्ती लेणे लेवनिया विचरती माया लागवी. भक्तीचं लेणं लेवून शृंगार करून आणि आदिशक्ती माता काय करत असते या जगामध्ये विचरत असते फिरत असते फेरफटका मारित असते. जगात काय चाललंय कुठे काय कुठे काय एक कोठे काही आणि एक आहे एक नाही या सगळ्याचा आराखडा आणि आमची माता घेत असते. आमचे निळोबाराय सांगतात की निळा म्हणे संदेह नाही. लक्षात ठेवा संदेह म्हणजे कोणत्याच प्रकारची शंका घेऊ नका. निळा म्हणे संदेह नाही आणि यदर्ती काही ती सत्य की आज आपण जर विचार केला तर ते त्रिवार सांगतात की सत्य तू विठ्ठला. म्हणजे हे त्रिवार
श्री हरीचे ज्ञानेश्वर